आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई आग्रा महामार्गावरील जुना कसारा घाट आज वाहतुकीसाठी राहणार खुला। महाशिवरात्रीसाठी नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी घेण्यात आला निर्णय। सांगलीच्या तासगावमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला रोहित पाटलांची उपस्थिती। यावेळी क्रिकेटच्या मैदानात रोहित पाटलांकडून जोरदार फटकेबाजी। पश्चिम विदर्भातील 289 पाणी प्रकल्पात 53% पाणी साठा शिल्लक। विदर्भाला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता। राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दिलासा। आधार कार्ड आणि ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 28 तारखेपर्यंत मुदतवाढ। 2023च्या खरीपातील पिकांना 5000 रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार। कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळण्यास सुरुवात। 3 मृतांच्या नातेवाईकांना बेस्टकडून 2 लाखांचा चेक। बेस्टच्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी जवान मानसिकदृष्ट्या ठीक नसल्याचा बचाव पक्षाचा दावा। गोळीबाराच्या घटनेआधी आजाराबाबत सांगितल्याचा रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती। सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय। 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार। 2026 पासून नवीन धोरण लागू। राज्यात तापमानवाढ, विजेची मागणी वाढत असून 30,000 मेगावॅटवर पोहोचली। कृषी पंपाच्या विजेच्या मागणीतही मोठी वाढ। न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी 6 ऑडिट कंपन्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स। आर्थिक गुन्हे शाखेने कंपन्यांना समन्स बजावलं। बँकेची क्षमता 20 कोटींची पण दाखवले 133 कोटी। ऑडिट कंपन्यांवर आरोप।